या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। आनंद दिघे शिवसेनेचे नेते नव्हते, उपनेतेही नव्हते, ते जिल्हा प्रमुख होते, असं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे। जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या शेजारी बसून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो, असं वक्तव्य संजय राऊतांचं आहे। तर संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून आता त्यांच्या विरोधात ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं एल्गार पुकारलाय आणि आंदोलन केलंय। आनंद दिघे यांच्या बाबत केलेल्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला यावेळेस जोडे मारत हे आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। राऊतांचं पोस्टर सुद्धा इथे जाळण्यात आलेलं आहे। नाशिकमध्ये भर दिवसात तरुणाच्या अपहरणाचा प्रयत्न झालेला पाहायला मिळाला आणि नाशिकच्या सातपूरमध्ये ही घटना घडली आहे। तरुणाच्या अपहरणाचा थरार पाहायला मिळालाय। 6 ते 7 जणांचा तरुणाला कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न व्हिडिओमध्ये कॅप्चर झालाय। आपला जीव मुठीत धरून या तरुणानं तिथून पळ काढत पोलीस स्टेशन गाठलं। अपहरण करतानाचा थरार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। खरोखर अतिशय गंभीर स्वरूपाचा हा प्रकार पाहायला मिळाला। प्रामुख्याने नाशिक शहरामध्ये ह्या घटना होतच राहतात, मात्र सध्या प्रश्नचिन्ह सुद्धा उभं राहत आहे। यावेळेस जे नक्की काय कारण आहे हे सुद्धा पुढे आलंय। तेजस घाडगे या तरुणानं सातपूर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे। अपहरण केलं जात होतं आणि अपहरण करण्यामागचं नेमकं कारण काय हे सुद्धा त्याने त्यामध्ये नमूद केलंय। 5 ते 6 जण होते आणि त्यापैकी एकाची मैत्रीण जी होती तिच्या सोबतच हे लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या रागातून त्या थेट जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे अपहरण केलं जात होतं, असं सांगण्यात आलंय। सातपूर पोलिसांकडून याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि संशयितांचा शोध घेतला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। राहुल गांधी हे वोट चोरी केलेली आहे असं म्हणतायत, मात्र त्याबाबतचे ठोस पुरावे ते निवडणूक आयोगाकडे का देत नाहीत? वोट चोरी झालीये, मग काँग्रेस गप्प का? त्यांनी निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करावेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। काँग्रेस फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचं विधानही यावेळेस एकनाथ शिंदे यांनी केलं। एक पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे। फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम, लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी ते करतायत। ते काय आकडेवारी आणि गणित या ठिकाणी सांगून, परंतु मला वाटतं त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी दिले पाहिजे। निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे, न्यायालयात दरवाजा ठोठवले पाहिजे। निवडणूक आयोगाने देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे। अशा प्रकारचं ऑनलाईन कुणी सांगून मत कमी किंवा मत ॲड होत नाही, त्याला सगळं प्रोसेस करायला लागते। त्यामुळे मला वाटतं जे काही आरोप त्यांनी केले आणि त्यांचे आरोप जेव्हा ते जिंकतात तेव्हा त्यांचे आरोप नसतात, जेव्हा हरतात तेव्हाच आरोप असतात। EVMवर मशीनवर देखील आरोप करतात ते, म्हणजे EVM मशीन जे आहे ते मतदान कुणाच्या काळात सुरू झालं तेव्हा मला वाटतं मनमोहन सिंग होते, UPAचे प्रधानमंत्री, आणि त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये हे EVMवरचं मतदान सुरू झालं। मग ते मतदान जे आहे त्यांनी सुरू केलेलं प्रक्रिया चुकीची आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। मुंबईच्या दहिसरमध्ये शुक्ला कंपाऊंड मधील रहिवाशांची घरं तोडली जात आहेत आणि यामध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही अशा पद्धतीनं वारंवार ही कारवाई करून महानगरपालिका नागरिकांना मानसिक त्रास देत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे। गेल्या 40 वर्षांपासून इथे रहिवाशी म्हणून आम्ही राहतोय, काहींचे व्यवसायही या भागातच आहेत, नागरिकांकडे राहत असल्याचे योग्य ते पुरावे देखील असल्याचं रहिवाशांनी म्हटलंय।
मात्र महापालिकेकडून 1960 चे पुरावे मागवण्यात येतात. मात्र इतके जुने पुरावे आणि कागदपत्र आम्ही कुठून देऊ असा प्रश्न सध्या येथील रहिवासी उपस्थित करतायत. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते. नाशिकमध्ये पोलिसांच्या दादागिरीचा थरारक प्रकार समोर आलाय. डिझेल चोरीच्या तक्रारीवर पोलीस ठाण्यामध्ये न्याय मागण्यासाठी गेलेल्या आयशर ट्रक चालकाची हेटाळणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. एवढंच नाही तर शिवीगाळ करून उलट त्यालाच दोष देण्यात आला. या अपमानाने संतप्त झालेल्या चालकानं महामार्गावरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. इंदोरवरून नाशिकच्या दिशेने जाणारा आयशर ट्रक गोदावरी हॉटेल जवळ रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आलेला होता. चालक नीरज मीना मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तो झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने ट्रक मधील डिझेल चोरी केलं. सकाळी त्याच्या हे लक्षात आल्यानंतर नीरज मीनानं तात्काळ पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि याबाबत तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी उलट त्याला सुनावलं. तुझं डिझेल चोरी होत असताना तू काय करत होतास? एवढंच नाही तर त्याला शिवीगाळ केली असंही म्हटलं जात आहे. आणि या अपमानाचा संताप इतका वाढला की नीरज मीनानं थेट महामार्गावर आत्मदहनाचा प्रयत्न केला. गोदावरी हॉटेल समोर ट्रक आडवा लावून त्यानं अंगावर पेट्रोल ओतलं. क्षणातच महामार्गावर शेकडो वाहनं अडकली, वाहतूक ठप्प झाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा पसरलं. यानंतर मग तिथे पोलीस जे आहेत हे घटनास्थळी पोहोचले. पेट्रोलिंगवर असलेले वाहतूक पोलीस अधिकारी सागर राऊत हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युवकांच्या मदतीनं चालकाला शांत केलं. हातातील माचीस हिसकावून घेतलं आणि मोठा अनर्थ टळला. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.